नमस्कार. मी पत्रकार सजग डोळस. व्यक्तिव्याकरण या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये ना जोकर काका आलेले आहेत. जोकर काका ते पूर्वी आले होते माहितीये का? ते जोकर काका. म्हणजे तो जुना व्हिडिओ आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय तो बघा. खूप सुंदर म्हणजे सुंदर आहे तो व्हिडिओ, पण आत्ता बघू नका, नंतर बघा हा व्हिडिओ झाल्यानंतर. आजचा विषय निगेटिव्ह मॅनिप्युलेशनवर आहे. निगेटिव्ह मॅनिप्युलेशन म्हणजे माहितीये ना तुम्हाला? चुकीच्या पद्धतीनं एखाद्याचा डिसिजन बदलायला लावणे. एखाद्याचं मतच वळवून टाकायचं चुकीच्या पद्धतीनं. त्याला म्हणायचं निगेटिव्ह मॅनिप्युलेशन. माझा विश्वास नाही आहे यावर, निगेटिव्ह मॅनिप्युलेशनवर. होऊ शकत नाही. होऊ शकत नाही निगेटिव्हली मॅनिप्युलेट. काय होऊ शकतं की नाही निगेटिव्हली मॅनिप्युलेट माणूस? होऊ शकतो की नाही होऊ शकतो? हो 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 की नाही? म्हणजे हो हो ना? हो. पण कसं काय? आता झाला तसं. आता तर म्हणत होता होऊ शकत नाही, आणि आता म्हणताय हो होऊ शकतो. नुसतं नजरेत नजर घालून बघितल्यानंतर तुमचा डिसिजन बदलला. अहो पण एखाद्याचा निर्णय ठाम असेल तर तो कसा काय बदलणार ना? येस, ऑफकोर्स. हा म्हणजे बदलू शकतो. माझा जर निर्णय ठामच असेल. कुठला ठाम डिसिजन घेतलाय तुम्ही आता या घडीला सांगा मला? मला ना माझ्या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर 1K पर्यंत घेऊन जायचे आहेत. ओ, मी जर सांगितलं तर ते सबस्क्रायबर तुम्ही 10K पर्यंत घेऊन जाऊ शकता. काय सांगताय? येस. 10K पर्यंत? येस. खरंच? येस. कसं कसं कसं? बघा, झाले मॅनिप्युलेट. 1K पासून 10K पर्यंत. पण हे पॉझिटिव्हली मॅनिप्युलेट झालं ना? म्हणजे निगेटिव्हली करतो, निगेटिव्हली सुद्धा करतो. मला 2 मिनिटं पण लागणार नाहीत सजग सर. आता मला माहित असताना हे निगेटिव्हली मॅनिप्युलेट करणार, असं नाही होत निगेटिव्ह मॅनिप्युलेट माणूस. पण तुम्ही आत्ताच तर म्हणालात सबस्क्रायबर 1K पर्यंत घेऊन जायचे. कसं न्यायचं 1K पर्यंत? बघा, निगेटिव्हली मॅनिप्युलेट झाले 10K वरून 1K पर्यंत. निगेटिव्हली मॅनिप्युलेट करणं हे एक स्किल आहे. तुम्हाला एक कथा सांगू. समजा तुम्ही घरामध्ये बसलेला आहात, एकटेच आहात, कॉलनीमध्ये सुद्धा कोणीच नाहीये. तुमच्या गल्लीतून एक किंग कोब्रा चाललाय, आणि तो किंग कोब्रा खूप विषारी आहे. तो असा एका माणसाला कधीच ऐकू शकत नाही. चावला की अशा वेळी तुम्ही काय डिसिजन घेणार? डोकं फिरले काय? तो किंग कोब्रा चाललाय तर जाऊ दे की, संकट जर समोरून जात असेल तर त्याच्यात स्वतः कसा पाय घालायचा आणि अंगावर संकट ओढवून घ्यायचं? नाईस लॉजिक, नाईस लॉजिक. हुशार आहे मी. पण मी तुमचं मन बदलू शकतो. बघायचंय? तिथं कशाला जाऊन मी मरेन? थोड्याच वेळात तुमची फॅमिली घरामध्ये परत येईल. तुमचे बाबा, तुमची आई, तुमची बहीण. तो साप तुमच्या घरातल्या कोणालाही मेंबरला चावू शकतो. समजा तो साप कुठं जरी गेला आणि दडी मारून बसला आणि परत तुमच्या घरातल्या कुठल्या तरी मेंबरला येऊन चावला आणि तो दगावला, तर आयुष्यभर पश्चाताप करत बसायची वेळ येईल की मी याला मारला असतं, बरं झालं असतं. मारायला पाहिजे त्या सापाला. मारायला पाहिजे ना? मारायला पाहिजे. बदलणार डिसिजन? मारायला पाहिजे. आता मी जर म्हणलं कशाला संकट ओढावून घेतो, तुम्ही ऐकणार आहे? अहो पण सापाला मारला पाहिजे. नाही ऐकणार. आता जर म्हटलं तो एक जीव आहे, जाऊ दे त्याला, ऐकणार आहे माझं? नाही, घरी माणसं आहे. आता ब्रह्मदेव जरी वरून खाली आला तरी तुम्ही हा डिसिजन नाही बदलू शकत. याला म्हणतात मॅनिप्युलेशन. आता तुम्ही जाणार, त्या सापाला मारायला जाणार, साप पळून तुम्हाला चावणार आणि तुम्ही एक मिनिट. पण समजा असं समजा की एखादा गांधीवादी असेल, एक दृढ निश्चयी माणूस असेल गांधीजींसारखा, तो त्यांच्या मतावर ठामच असेल, तर मग कसा? सजग सर, तुमचा परिणाम लोकांवरती जास्त होतोय का माझ्या बोलण्याचा जास्त होतोय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुमचा बोलण्याचा परिणाम तुमच्यावर तरी होतोय का व्यवस्थित? निगेटिव्हली मॅनिप्युलेशन हे कसं आहे? मगाशीच मी म्हणालोय, महाभारतामध्ये ते शकुनी मामाकडे होतं, रामायणामध्ये कैकेयीकडे होतं,
पानिपताचं युद्ध झालं होतं त्यावेळी नजीब खानाकडं खान, नजीब खानना मॅन्युप्युलेट केलं अब्दालीला. अहो हे सगळ्यात म्हणून तर सगळं घडतं. तुम्हाला हे शिकावं लागेल सजग सर, तरच तुम्ही सुरक्षित राहाल. एवढं डोकं नाही मला. तुम्हाला कोणी सांगितलेलं डोकं लागतं? हे मूर्ख लोकांचं काम आहे. मला सांगा, आजपर्यंत लोकांनी कोणाकोणाचं ऐकलं? प्लेटोचं ऐकलं नाही. सॉक्रेटिसचं ऐकलं नाही. ज्ञानेश्वरांचं ऐकलं अजिबात नाही. तुकारामांचं ऐकलं नाही. लोकांनी कोणाचं ऐकलं? भोंदू साधूंचं ऐकलं. हिटलरचं ऐकलं. तो कोण तो आपला मुसोलिनी, चंगेज खान, स्टॅलिन. राईट. खोट्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही लोकांना फसवू शकता, त्याचं मन मॅन्युप्युलेट करू शकता. होय. आता जर मी तुम्हाला म्हटलं शाहरुख खानचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे आणि ते उघडकीस आलेलं आहे. काय सांगालाय? कधी हो? नाकातला शेंबूड हा औषधी असतो. काय तुम्ही जे आजपर्यंत स्वेटर अंगातलं वापरताय ते कुत्र्याच्या केसापासून बनेल असतं, हे तुम्हाला माहितीये का? काय सांगाल? खरंच की काय? पटलं? अहो तुम्ही कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊ शकता, लोकांना लगेच ते पटतं आणि कुठलाही डिसिजन तुम्ही त्यांच्या गळी उतरवू शकता. सजग सर, विचार करा. तुम्ही हे कसब शिकलात तर तुमचे सारखे योद्धे तुम्हीच असाल. आयुष्यात असे पुढे जाल, असे सगळे मागे राहतील. विचार करा, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. आयती संधी तुमच्या समोर उपलब्ध आहे. हे कोणीही शिकवत नाही. बघा, विचार करा. हा, निगेटिव्ह मॅन्युप्युलेशन. स्पर्धा सुरू असते जिंकण्याची प्रत्येकाची, पण त्या स्पर्धेमागं आणखीन एक स्पर्धा सुरू असते. त्या स्पर्धेमध्ये सहभाग कोणी घ्यायचा, ती स्पर्धा जिंकणं महत्वाचं आहे. कारण स्पर्धेमध्ये जर कुणाला आपण सहभागीच होऊ दिलं नाही तर आपण जिंकलेले असणार. ऐका, मला हे कसब शिकायचंय. मला शिकवा. मला कसब शिकायचंय, शिकवा तुम्ही मला. स्टेप नंबर 1, निगेटिव्हली मॅन्युप्युलेट करणं हे खूप मोठं कसब आहे. त्याला खूप मोठी हिस्ट्री आहे. अच्छा. निगेटिव्हली मॅन्युप्युलेशन कसं करायचं? तुम्ही झाला आहात निगेटिव्हली मॅन्युप्युलेट. जो माणूस हा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत आहे तो सुद्धा निगेटिव्हली मॅन्युप्युलेट झालेला आहे. बघा कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट घ्यायला लागलाय तुम्ही. काय सांगतोय? तुम्ही सुद्धा. होय. दुसऱ्याला मॅन्युप्युलेट कसं करायचं, दुसऱ्याचे पाय कसे ओढायचे, दुसऱ्याला डिमोरलाइज कसं करायचं, वाईट डिसिजन कसे घ्यायला लावायचे, इतका निगेटिव्ह इम्पॅक्ट दुसरा कोण पाडू शकतं जितका मी आता या कमी वेळेत पाडलेला आहे. बरोबर. आणि एक प्रॅक्टिकल दाखवू? सांगा. जा इन्स्टावर, तिथं सर्च वरती जाऊन बटन दाबायचं. स्क्रॉल. छोट्या छोट्या विंडो दिसतात, त्यावर एकावर जाऊन क्लिक करायचं. छान फिगर दिसते, तिला स्क्रोल करायचं. खाली त्याच्यापेक्षा भारी स्पीकर दिसते, तिला स्क्रॉल करायचं. खाली त्याच्यापेक्षा भारी काहीतरी दिसतं. त्यानंतर डायरेक्ट मागायचं, गुगल वरती जायचं आणि पॉर्न क्लिप सर्च करायचं. निगेटिव्ह मॅन्युप्युलेट झालात ना खूप. आता मी तुम्हाला पॉझिटिव्हली मॅन्युप्युलेट करतो. नाही, त्या अगोदर मी स्वतःला पॉझिटिव्ह मॅन्युप्युलेट करतो. सजग, तू खूप चांगलं काम करत आहेस. तू खूप छान काम करत आहेस. बघ ना, तू लोकांसाठी एवढा छान कंटेंट घेऊन आलास, ज्यात तू लोकांना सांगतोयस की निगेटिव्ह मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, पॉझिटिव्ह मॅन्युप्युलेशन म्हणजे काय. हा, आता लोक मला कितीही निगेटिव्हली मॅन्युप्युलेट करू देत की तुझ्या व्हिडिओजला सबस्क्रायबर नाही आहेत, व्ह्यूजच नाही आहेत, कोण शेअरच करत नाही, तुझा व्हिडिओच फालतू आहे, तू 30 वर्षाचा झालास, तुझं करिअरच होणार नाही, जग मारलीस युट्यूब चॅनल टाकून. होय हो, उगीच टाकलं हे युट्यूब चॅनल.